Okay, good morning everyone. For last lecture, definition of optical activity. There are two types of optical active substances. First one is the dextrorotatory, second one is the leo-rotatory. Then definition of specific rotation. S is equal to tan theta upon L into C. Theta means angle of rotation, L means length of the glass tube, C means concentration of the solution, and S means the specific rotation. Okay, this definition of specific rotation. Then title of Lorentz half-set polarimeter is written for last lecture. Okay, that Lorentz half-set polarimeter. In this Lorentz half-set polarimeter, what is its application? Use of this instrument कशासाठी वापरतो आपण? S is equal to फॉर्म्युला सांगा. S is equal to S is equal to S is equal to tan theta upon length into okay. S is equal to theta upon L into C किंवा tan theta upon L into C. हे जे आहे हे इन्स्ट्रुमेंट थीटा मोजण्यासाठी आपण वापरतो. L म्हणजे लेंथ ऑफ दिस ग्लास ट्यूब. L means length of the glass tube. This glass tube is filled with the sugar solution. त्याचं कॉन्सन्ट्रेशन समजा C ग्रॅम आहे, C ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, आणि ह्या लेंथ आहे लिक्विड कॉलमची L आहे. L दिले आपल्याला, C माहित आहे, आपण काय करणार आहे? थीटा मेजर करणार आहे. ह्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने समजा काही एक्झाम्पलमध्ये S माहीत असेल, आपल्याला स्पेसिफिक रोटेशन दिलेलं असेल, L माहीत आहे, थीटा मोजतो आपण, त्याच्यावरनं काय करतो आपण? कॉन्सन्ट्रेशन काढतो. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे शुगरचा कंटेंट किती आहे ते डिटरमाइन करतो. त्याला मग काय म्हटलं आपण त्या इन्स्ट्रुमेंटला? इट इज कॉल्ड ॲज सॅक्रीमीटर. काय, व्हाय इट इज कॉल्ड ॲज सॅक्रीमीटर? कशासाठी सॅक्रीमीटर म्हणतो आपण? इट इज युज्ड टू डिटरमाइन द amount of sugar in the solution. ओके, अमाऊंट शुगर इन द सोल्युशन. म्हणजे सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मास पर युनिट व्हॅल्यूम. कॉन्सन्ट्रेशन काढलं, व्हॅल्यूम माहीत असेल तर आपल्याला त्या साखरेचं मास, किती ग्रॅम साखर आहे हे आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणून त्याला आपण काय म्हटलंय? सॅक्रीमीटर. इथपर्यंत झाले आपलं काल? हॅलो हॅलो. यस सर, झालंय. ओके ओके, हे लिहिलंय का? पोलॅरिमीटर इज एन इन्स्ट्रुमेंट, हे लिहिलेलं आहे 2. ओके, फिगर बघा, एक मिनिट लक्ष द्या फिगर आणि नंतर फिगर ड्रॉ करा. ओके, यस म्हणजे काय? व्हॉट इज यस? सॉरी, इथे यस म्हणजे सोर्स किंवा ओ म्हणा, इथं आपण यस म्हणजे सोर्स म्हणू. यस म्हणजे सोर्स ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट. ओके, नंतर एल. एलचा यूज कशासाठी आहे? लेंथ एल. Spherical यूज ऑफ दिस लेंथ एल. wavefront converted to plane wavefront. Okay, conversion of spherical wavefront into the plane wavefront with the help of this lens here. त्याच्यानंतर आपण हे, दिस इज कुठली लाईट आहे? हे अनपोलराइज्ड लाईट. दिस इज अनपोलराइज्ड लाईट. इट इज कन्वर्टेड इनटू Plane polarized light. unpolarized light. It is converted into the plane polarized light. कशाच्या साहाय्याने कन्वर्जन करतो आपण? Polarized. N1. म्हणजे N1 काय आहे? Polarized. N1 इज द पोलरायझर. नंतर ही, दिस इज द प्लेन पोलराइज लाईट आली इथं. ते प्लेन पोलराइज लाईट आपण कशामधून पास करतोय? हाफ शेड प्लेट. काय म्हणायचं त्याला? हाफ शेड प्लेट म्हणजे अशी डिस्क असते. हाफ शेड प्लेट म्हणजे अशी डिस्क असते, गोल सर्क्युलर डिस्क असते, थाळी टाईप आपल्या. त्यातली अर्धा जो पार्ट आहे, हा हाफ पार्ट, हा ग्लास पासून बनलेला असतो. कशापासून? ग्लास पासून. राहिलेला जो हाफ पार्ट आहे तो हा क्वार्ट्ज क्रिस्टल पासून बनलेला असतो. कशापासून बनलेला असतो? क्वार्ट्ज क्रिस्टल. ओके, या क्वार्ट्ज क्रिस्टल पासून. त्याला काय म्हणतो आपण? हाफ शेड प्लेट. त्याला काय म्हणतो? हाफ शेड प्लेट. ग्लास कसलं मटेरियल आहे? ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे का नॉन ऑप्टिकल ऍक्टिव्ह? इट इज ऑप्टिकल ऍक्टिव्ह और नॉट? ग्लास इज Non optical. ग्लास इज नॉट ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स. क्वार्ट्ज कसलं क्रिस्टल आहे? क्वार्ट्ज इज ऑप्टिकल ऍक्टिव्ह. म्हणजे प्लेन पोलराइज लाईट समजा ह्या हाफ मधून पास झाली, क्वार्ट्ज मधून पास झाली, म्हणजे ह्या हाफ मधून पास झाली की त्याचं प्लेन ऑफ व्हायब्रेशन काय होणार आहे? प्लेन पोलराइज लाईट समजा ह्या क्वार्ट्ज मधून पास झाली तर त्याचं प्लेन ऑफ व्हायब्रेशन काय होणार आहे? रोटेट होणार आहे. बरोबर आहे का मी म्हणतो?
आणि प्लेन पोलराइज लाईट समजा ह्या ग्लास मधून पास झाली त्याचं प्लेन ऑफ व्हायब्रेशन रोटेट होणार आहे का? नाही. नाही. Okay, this is the half shade plate. This half shade plate means one half is made up from glass material, second half is made up from the quartz crystal. The plane polarized light pass through this glass plate, this plane of vibration is not rotated. But plane polarized light pass through this quartz crystal, its plane of vibration is rotated. लक्षात येते का? प्लेन पोलराइज लाईट आपण ह्याच्यामधून पास करतोय अशी. इथे डिस्क आहे, समोर अशी डिस्क ठेवली आपण. त्या डिस्कचा एक हाफ कसला आहे? ग्लासचा आहे. दुसरा हाफ कसला आहे? क्वार्ट्ज आहे. ग्लास मधून पास झाली आहे तशी पास होणार आहे. पण क्वार्ट्ज मधून पास झाली तर काय होणार आहे? त्याचं प्लेन ऑफ व्हायब्रेशन काय होणार आहे? रोटेट. रोटेट होणार आहे. ओके, दिस इज द हाफ सेड प्लेट. हाफ सेड प्लेट नंतर एक ग्लास ट्यूब आहे. ते ग्लास ट्यूब आपण सोल्युशन फिलअप करण्यासाठी वापरतो. जी मीन्स ग्लास ट्यूब. इट इज युज्ड टू फिलअप दी सोल्युशन. एक ग्लास ट्यूब झाली. त्या ग्लास ट्यूबच्या पुढे काय आहे? हा, N2 म्हणजे काय? व्हॉट इज N2? Analyzer. N2 इज द अनालायझर. हा अनालायझर आहे. नंतर अनालायझरच्या पुढे काय आहे? Scale. S म्हणजे स्केल. स्केल कशासाठी वापरलं जातं? Theta. अँगल थीटा. कुणाच रोटेशन मोजतो आपण? हा अनालायझर रोटेट करतोय आपण. अनालायझर फिरवतोय, अनालायझर रोटेट करतोय. अनालायझर किती अँगलनं रोटेट केला हे कशाच्या सहाय्याने मोजणार आहे आपण? स्केलच्या सहाय्याने. ओके, रोटेशन ऑफ अनालायझर इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ दिस सर्क्युलर स्केल. यस. आणि त्याच्या पुढे काय आहे? हा टेलिस्कोप आहे. आणि इथं काय आहे? हो, ऑब्झर्वर आहे. तो ऑब्झर्वर आहे. अजून एकदा बघा, आपल्याला कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे लॉरेन्स हाफ सेट पोलॅरिमीटरचं. लेफ्ट कडून राईट कडे जायचं आहे. लेफ्ट साइड कडून कुठे जायचं आहे? राईट साइड कडे. एस काय आहे सांगा अजून एकदा. एस म्हणजे सोर्स ऑफ लाईट. ओके, सोर्स ऑफ लाईट. नंतर एल म्हणजे काय? लेन्स. ओके, दिस इज द विच लाईट. कुठली लाईट आहे हे? अनपोलराइज्ड लाईट. हे कशामधून पास करतोय आपण? पोलरायझर. आपल्याला कुठली लाईट मिळते? Plain polarized light. प्लेन पोलराइज लाईट नंतर कशामधून पास करतोय? Half shade disc. हाफ सेड प्लेट. हाफ सेड प्लेटचा एक हाफ कशापासून बनलेला आहे? Quartz. ग्लास. आणि दुसरा हाफ कशापासून बनलेला आहे? Quartz. क्वार्ट्ज क्रिस्टल. ग्लास कसलं मटेरियल आहे? Non-optical. आणि क्वार्ट्ज कसलं आहे? Optical. ऑप्टिकल. समजा प्लेन पोलराइज लाईट आहे ही, त्या क्वार्ट्ज मधून पास झाली, त्याचं प्लेन ऑफ व्हायब्रेशन काय होणार आहे? रोटेट होणार आहे. आणि दिस प्लेन पोलराइज लाईट पास थ्रू दिस ग्लास, इट्स प्लेन ऑफ व्हायब्रेशन इज नॉट रोटेटेड. हे कशामधून पास करतोय नंतर आपण? ग्लास ट्यूब मधून. नंतर ते कशावर इन्सिडेंट केलेलं आहे? अनालायझर. अनालायझर आपण रोटेट करतोय आपल्याला पाहिजे तसा. आणि अनालायझरचं रोटेशन कशाच्या सहाय्याने मोजतोय आपण? सर्क्युलर स्केलच्या सहाय्याने. हा काय आहे? टेलिस्कोप. टेलिस्कोपच्या नंतर काय आहे? ऑब्झर्वर. कंप्लीट द फिगर फर्स्ट. अगोदर कन्स्ट्रक्शन लिहित आहे, डायग्राम करताय, पटकन कंप्लीट इट. कंप्लीट द फिगर झाल्यानंतर सांगा.
This is the last article of this unit. झाली sir. Okay, झाली का सगळ्यांची फिगर? नाही सर. Okay, complete it. Take 1 more minute and complete it fast. Okay, write construction now. Just listen please. First point is it consists of two nickel prism. पहिला कुठला आहे N1 and second one is the N2 which acts as a polarizer and analyzer. नंतर काय म्हटलंय beyond this polarizer समोर काय ठेवलंय बघा आपण. What is this? Half set plate. Half set. Okay, beyond this polarizer half set plate is used. The half set plate consists of a half wave plate of quartz which covers one half of the field of view, while the other half is a which plate is there? Glass plate Glass. is there. In front of this half set plate, what is this? Glass tube. Okay, this is the G is the hollow glass tube for the solution. Then light emerging from the analyzer. Okay, light emerging out from the analyzer is viewed with the help of telescope. The angle of rotation is read. कशा साहाय्याने मोजतो आपण? The angle of rotation is read with the help of circular scale. Yes. Okay. Read this explanation. Now write construction. It consists of once again I will repeat. Okay, it consists of two nickel prisms N1 and N2. It consists of two nickel prisms N1 and N2 which acts as a polarizer and analyzer. It consists of two nickel prisms N1 and N2 which acts as a polarizer and analyzer respectively. Consists of two nickel prisms N1 and N2 which acts as a polarizer and analyzer respectively. Next, beyond the polarizer, half set plate
beyond the polarizer, half shade plate is used. Half shade plate is used. The half shade plate consists of a half wave plate of quartz, half wave plate of quartz, half wave plate of quartz, which covers one half of the field of view, which covers one half of the field of view, which covers one half of the field of view, while the other half is a glass plate. Other half is the glass plate. Other half is the glass plate. The next, third point, it is capital G Glass is a tube. okay glass tube is a hollow glass tube for the solution, for holding the solution, glass tube for the solution. Next, the light emerging from the analyzer, light emerging from the analyzer is viewed with the help of a telescope T. Light emerging from the analyzer is viewed with the help of telescope T. Last part from the construction, the angle of rotation is read. The angle of rotation is read with the help of circular scale S. The angle of rotation is read with the help of circular scale S. The angle of rotation is read with the help of circular scale S. Okay, then working. Next, working of this Lorentz half-shade polarimeter. Okay, listen please. Here S be the source of light, L be the lens. By using this lens, spherical wavefront is converted into the Plane wavefront. plane wavefront. A spherical wavefront is converted into the plane wavefront. This is unpolarized light of plane wavefront. This unpolarized light pass through the polarizer. त्यामुळे आपल्याला कुठली मिळणार आहे? Plane polarized. प्लेन पोलराइज्ड लाईट. ते कशामधून पास करतोय आपण? Half shade. हाफ शेड प्लेट. आता प्लेन पोलराइज्ड लाईट पास थ्रू दिस हाफ शेड. समजा वरचा हाफ समजा ग्लासचा असेल, दिस इज ग्लास, इन सेकंड हाफ समजा क्वार्ट्ज असेल खालचा. लाईट इमर्जिंग आउट म्हणजे ग्लासमधून बाहेर पडलेली लाईट, त्याची व्हायब्रेशन समजा ओपीच्या दिशेने आहे. ओपी म्हणजे काय आहे? लाईट इमर्जिंग आउट फ्रॉम द ग्लास हॅव्हिंग व्हायब्रेशन्स अलॉंग ओपी. काय म्हणतोय लक्षातून पुढचा पार्ट लक्षात घ्या. काय करतोय आपण? की प्लेन पोलराइज लाईट टाकली हाफ साइड प्लेटवर. हाफ स्लेट मधून त्या वरच्या हाफ मधून प्लेन पोलराइज लाईट पास झाली, त्याची व्हायब्रेशन्स ह्या ओपीच्या दिशेने आली. वरचा हाफ म्हणजे कुठला हाफ आहे हा? ग्लासचा. ग्लासमधून जी लाईट बाहेर पडते त्याची व्हायब्रेशन्स कोणत्या दिशेने आहेत? ओपीच्या दिशेने. आणि ही जी क्वार्ट्जचा हाफ आहे त्याच्यामधून बाहेर पडणारे व्हायब्रेशन्स दे आर अलॉंग ओक्यू. लाईट इमर्जिंग आउट फ्रॉम दी क्वार्ट्ज हॅव्हिंग व्हायब्रेशन्स अलॉंग ओक्यू. हे ओक्यू इथं दाखवलंय. हे काय दाखवलंय? ओपी. आणि हे काय आहे?
ओपी. ओपी म्हणजे लाईट इमर्जिंग आउट फ्रॉम द ग्लास हॅव्हिंग व्हायब्रेशन्स अलॉंग ओपी. लाईट इमर्जिंग आउट फ्रॉम द कॉर्ड्स हॅव्हिंग व्हायब्रेशन्स अलॉंग ओपी. अजून एकदा रिपीट करतो इथला पार्ट. हे प्लेन पोलराइज लाईट आहे. कशामधून पास करतोय आपण? हाफ सेट प्लेटमध्ये. हाफ सेट प्लेट म्हणजे एक हाफ कशापासून बनलेला आहे? ग्लास पासून. दुसरा हाफ कशापासून बनलेला आहे? कॉर्ड्स पासून. ग्लास मधून जी लाईट बाहेर पडते त्याची व्हायब्रेशन्स कोणत्या दिशेने आहेत? ओपीच्या दिशेने. आणि कॉर्ड्स मधून जी लाईट बाहेर पडते त्याची व्हायब्रेशन्स कोणत्या दिशेने आहेत? ओक्यूच्या दिशेने आहे. हे ओपी आणि ओक्यू आपण ह्या ग्लास ट्यूब मधून पास केलं. समजा ग्लास ट्यूब इज फिल्ड विथ द वॉटर. हे कशाने फिलअप केलेले आहे? वॉटर. शुगर सोल्युशन नाही त्याच्यामध्ये. काय आहे? वॉटर आहे. पहिल्यांदा काय भरलंय आपण? पाणी भरलंय त्याच्यामध्ये. पाणी हे ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे का? नाही. ओके. ओपी आणि ओक्यू हे पाण्यामधून आहे तसं पास होणार आहे पुढं. ते कशावर इन्सिडेंट झालं? ह्या अनालायझर. अनालायझर. अजून एकदा रिपीट करतो. हाफ सेट प्लेट मधून ओपी म्हणजे लाईट इमर्जिंग आउट कशामधून बाहेर पडलेले? ग्लास मधून. ओक्यू म्हणजे कॉर्ड्स मधून. हे ओपी आणि ओक्यू कशामधून पास केले आपण? ग्लास ट्यूब. ग्लास ट्यूब. ग्लास ट्यूब कशाने फिलअप केलेले आहे? वॉटरने. हे ओपी आणि ओक्यू आहे तसे पास होणार आहेत. कशामधून? वॉटरमधून. ओपी पण रोटेट होणार नाही आणि ओक्यू पण रोटेट होणार नाही वॉटरमध्ये. कारण वॉटर हे कसलं आहे? ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे का? नाही. हे ओपी आणि ओक्यू कशावर इन्सिडेंट केला आपण? अनालायझर. समजा ह्या एबी काय आहे? एबी हा प्रिन्सिपल सेक्शन ऑफ अनालायझर आहे. समजा एबी जर ह्या दिशेने असेल, एबी इज अलॉंग ओपी, एबी इज अलॉंग ओपी, देन ह्या दिशेने समजा असेल एबी, ओपीच्या दिशेने. एबी इज अलॉंग ओपी, हे एबी आहे. ह्या दिशेने जर असेल तर आपल्याला फील्ड ऑफ व्ह्यू कसं दिसतंय? फील्ड ऑफ व्ह्यू हे इकडचा हाफ आपल्याला ब्राईट दिसणार आहे. कुठला हाफ? त्याचा हाफ केला आपण. एक हाफ आपल्याला ब्राईट दिसणार आहे आणि एक कसला दिसणार आहे? डार्क दिसणार आहे. हा डार्क झाला. हा जो आहे ते डार्क झाला. हा काय करतोय आपण? ओपी आणि ओक्यू कशामधून पास केलंय? वॉटरमधून. त्या अनालायझरवर इन्सिडेंट केलं. समजा हे एबी जे आहे, एबी म्हणजे एबी काय आहे? प्रिन्सिपल सेक्शन ऑफ अनालायझर. एबी हे ओपीच्या दिशेने असेल तर हा ब्राईट झाला आणि हा इकडचा पार्ट काय झाला? डार्क झाला. आता ह्याच्या उलट जाऊ आपण. क्लिअर करतो मी थोडंसं. एबी म्हणजे हा प्रिन्सिपल सेक्शन ऑफ अनालायझर. एबी इज अलॉंग ओक्यू. एबी इज अलॉंग ओक्यू. ओक्यूच्या दिशेने एबी असेल तर काय होणार आहे? फील्ड ऑफ व्ह्यू कसं दिसणार आहे आपल्याला इथं? फील्ड ऑफ व्ह्यू म्हणजे इथून बघणारा ऑब्झर्वरला काय दिसणार आहे? कुठला हा ब्राईट दिसणार आहे? लेफ्ट साईडचा ब्राईट दिसणार आहे, राईट साईडचा काय दिसणार आहे? डार्क दिसणार आहे. अर्धा चंद्र. ठीक आहे, लाईक दिस. ओके. आता कुठला ब्राईट दिसणार आहे? इकडच्या साईडचा ब्राईट आणि इकडच्या साईडचा काय होणार आहे? हा डार्क होणार आहे. हा डार्क करून टाकू आपण. हा डार्क, हा डार्क झाला. हा डार्क झाला आणि हा काय झाला? ब्राईट दिसला. आता इक्वली ब्राईट कधी दिसणार आहे? कोण सांगते मला? इक्वली ब्राईट कधी दिसेल आपल्याला? इक्वल ब्राईट कधी दिसेल? ह्या दिशेने असले की इकडचा हाफ ब्राईट होत आहे. एबी ह्या दिशेने असले की इकडचा हाफ ब्राईट होत आहे. इक्वल ब्राईट कधी होणार आहे? ह्या पीओ क्यू ला हा एबी काय करायला पाहिजे? पीओ क्यू ला एबी काय करायला पाहिजे? बायसेक्ट करायला पाहिजे. म्हणजे लाईक दिस फिगर. इफ एबी इज अलॉंग दिस डायरेक्शन, आहे तिथंच. एबी इज अलॉंग, एबी बायसेक्ट्स द अँगल पीओ क्यू, म्हणजे ह्या दिशेने एबी पाहिजे.
जसं आहे तसं. ओपी म्हणजे काय आहेत, कशामधून आलेले व्हायब्रेशन्स आहेत? हा, अनालायझर, सॉरी, ओपी म्हणजे ग्लासमधून, ओक्यू म्हणजे कशामधून आलेले आहेत? क्वार्ट्ज मधून. ह्या दोन्हीला जर एबी ने बायसेक्ट केला, एबी म्हणजे ह्याचा अनालायझरचा प्रिन्सिपल सेक्शन आहे. एबी काय आहे? प्रिन्सिपल सेक्शन ऑफ अनालायझर. एबी असा आपण रोटेट केला की इट बायसेक्ट द अँगल पीओक्यू, देन फील्ड ऑफ व्यू मस्ट बी, कसा असणार आहे फील्ड ऑफ व्यू? Bright. इक्वली ब्राईट. असं असणार आहे, इक्वली ब्राईट. म्हणजे पहिल्या केसमध्ये आपण काय केलं सांगा मला? फर्स्ट केसमध्ये काय भरले ह्या ग्लास ट्यूब मध्ये? Water. वॉटर भरलं. ओके, इथून काय आलं? पास काय झालं इथून? ग्लास मधून काय आहे? ओपी. क्वार्ट्ज मधून काय आहे? हा, OQ. ओक्यू. एक दोन्ही ओपी ओक्यू कशामधून पास झालं? वॉटर मधून. कशावर इन्सिडेंट झालं? ह्या अनालायझर. अनालायझर कसा रोटेट केला आपण? काय मिळायला पाहिजे आपल्याला? हॅलो, पौर्णिमेचा चंद्र म्हणजे इक्वली ब्राईट मिळाला पाहिजे. असा अनालायझर रोटेट केला की आपल्याला इक्वली ब्राईट मिळाला. म्हणजे पहिली केस किती आपण? वॉटर. वॉटरला आपण काय ऍडजस्ट केलं? हा, इक्वली ब्राईटनेस, आणि अनालायझरची पोझिशन मोजली, म्हणजे अँगल ऑफ रोटेशन थिटा मोजला, त्याला म्हणलं थिटा 1. पहिली केस लक्षात आली का नाही? अजून एकदा सांगा. काय काय केलं इथून पुढे? चला. हा, ओपी आणि ओक्यू कशामधून पास केले आपण? वॉटरमधून. कशावर इन्सिडेंट केलंय? अनालायझर. आणि काय ऍडजस्ट केलंय? इक्वल ब्राईटनेस. कधी होणार आहे इक्वल ब्राईटनेस? ह्या अनालायझरचा प्रिन्सिपल सेक्शन बायसेक्ट होणार आहे. कशाला बायसेक्ट करणार आहे? OQ आणि OP. पीओक्यू ला. अँगल पीओक्यू ला बायसेक्ट करणार आहे. त्यावेळेस आपल्याला इक्वल ब्राईट मिळाला. अनालायझरची पोझिशन ह्या सर्क्युलर स्केलवर मोजली आणि पहिलं रिडिंग लिहून टाकलं थिटा. दुसरं रिडिंग हे क्लिअर करू पहिल्यांदा अगोदर. दुसऱ्या केसला आपण काय भरतोय आपण? सेकंड केसला सोल्युशन टाकलंय. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? सी एवढं कॉन्सन्ट्रेशन आहे. हे सी ग्रॅम सेंटीमीटर क्यूब पर सेंटीमीटर क्यूब. आता सांगा पुढची केस. तो ओपी आहे. ओपी समजा ह्या सोल्युशन मधून पास झालं, शुगर सोल्युशन मधनं. ओपी रोटेट होणार आहे का? ओपी शुगर सोल्युशन मधून पास करतोय आपण. हे ओपी. ओपी म्हणजे काय? ग्लास मधून बाहेर पडलेले लाईट, ते आपण ह्या शुगर सोल्युशन मधनं पास केली तर ओपी रोटेट होणार आहे का नाही? नाही. का? त्याचं रोटेशन, ग्लासचं रोटेशन होत नाही. हे शुगर सोल्युशन कसलं सबस्टन्स आहे? ऑप्टिकल ऍक्टिव्ह. मग या ऑप्टिकल ऍक्टिव्ह मधून जर प्लेन पोलराइज लाईट पास झाली तर रोटेट होणार का नाही? होणार. मग ओपी रोटेट व्हायला पाहिजे का नको? पाहिजे ना. ओपी इज रोटेटेड and OP is along in this direction, OP dash. OP हे थीटा अँगल न रोटेट झालं आणि OP कुठं आलं? रिपीट करतो. OP is rotated through an angle theta and OP is along OP dash. अजून मला वाटतं लक्षात आलेलं दिसत नाही. चेहरे सांगतायत. ठीक आहे, जर रिपीट करू. ते लक्ष द्या सगळ्यांनी. आता एकदा सगळे क्लिअर करतो मी. केस नंबर 1 ला चला. आता केस 1 ला चला. केस 1 सांगा मला. केस 1 काय आहे? दिस ग्लास ट्यूब इज फिल्ड विथ द वॉटर. हे ग्लास ट्यूब इज फिल्ड विथ द वॉटर. आता हे ओपी म्हणजे काय आहे? लाईट इमर्जिंग आउट फ्रॉम दी ग्लास. ओक्यू म्हणजे काय आहे? लाईट इमर्जिंग आउट फ्रॉम दी क्वार्ट्ज. त्याच्यामध्ये काय भरलाय तुम्ही? वॉटर आहे. ओपी वॉटर मधून पास झालं, तिथं पण ओपी चाललं बाहेर. ठीक आहे. ओक्यू वॉटर मध्ये पास झालं, काय आलं इथं पण? ओक्यू चाललं. ओपी आहे प्लेन पोलराइज लाईट. वॉटर मधून पास झाली, ओपी चाललं. ओक्यू क्वार्ट्ज मधून बाहेर पडलेली लाईट वॉटर मधून पुन्हा पास केली, काय आलं? ओक्यू झालं. आणि ओपी आणि ओक्यू कशावर इन्सिडेंट केलंय आपण?
Analyzer. समजा हे अनालायझर ए बी हा प्रिन्सिपल सेक्शन आहे अनालायझरचा. अनालायझरने ह्या पीओक्यू ला बायसेक्ट केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? Equal brightness. इक्वल ब्राईटनेस. म्हणजे आपण काय ऍडजस्ट केला? इक्वल ब्राईटनेस केला ऍडजस्ट असा. ओके. आणि पहिलं रिडिंग घेतलं. पहिलं रिडिंग काय मिळालं आपल्याला? θ1. अनालायझर असा रोटेट केला की पीओक्यू ला बायसेक्ट केलं आणि ह्या अनालायझरची पोझिशन जी आहे, ह्या अनालायझरची पोझिशन आपण कशाच्या सहाय्याने मोजली? सर्क्युलर स्केलच्या सहाय्याने. आणि आपल्याला पहिलं रिडिंग मिळालं θ1. इथपर्यंत कळलं का नाही? Yes. अजून एकदा काय काय बघा. ओपी पाण्यामधून पास केला, ओपी इथे इन्सिडेंट केला, अनालायझरवर आला. ओक्यू वॉटरमधून पास केला, ओक्यू अनालायझरवर इन्सिडेंट केला. हा अनालायझर आता रोटेट करताय तुम्ही, हाताने फिरवायला लागलाय. असा फिरवला की पीओक्यू ला काय केलं अनालायझरनं? बायसेक्ट केलं. म्हणजे अनालायझरची पोझिशन अशी आली. ए बी हा अनालायझर आहे, त्याची पोझिशन अशी आली की ही पीओक्यू अँगलला काय केलं? बायसेक्ट केलं. म्हणजे आपल्याला इथून बघताना काय दिसलं हो? इथं तुम्ही इथून बघताय, तुम्हाला काय दिसलं? इक्वली ब्राईट. इक्वली ब्राईट दिसला. असं रोटेट करत राहायचं आपण. अनालायझर पीओक्यू काय बघत राहायचं नाही. आपल्याला काय मिळालं पाहिजे? आपल्याला इक्वल ब्राईट. पूर्ण चंद्र दिसला की थांबायचं, अर्धा चंद्र दिसला की नको म्हणायचं, इकडचा अर्धा दिसला तरी नको म्हणायचं, पूर्ण ब्लॅक पण नको आपल्याला. आपल्याला काय पाहिजे? इक्वल ब्राईट. इक्वल ब्राईट दिसलं की पहिलं रिडिंग घेऊन टाकायचं. हे पाण्याचं रिडिंग झालं म्हणायचं. म्हणजे काय केलं? पहिल्यांदा पाणी भरलं, ओपी आणि ओक्यू घेतलं, पाण्यामधून पास केलं, ओपी ओक्यू ह्याच्यावर इन्सिडेंट केलं, अनालायझर रोटेट केला. तिथून बघत बघत काय दिसलं तुम्हाला? इक्वल ब्राईटनेस दिसलं. पहिलं रिडिंग घेऊन टाकलं. सेकंड सांगा आता काय करताय? सेकंड कशाने फिलअप केली? सोल्युशन. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? ग्रॅम पर सी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आता हे जे ओपी आहे, ओपी या शुगर सोल्युशन मधून पास केलं, ते कुठल्या दिशेला आलं? आता ओपी राहणार आहे का आहे तसं? नाही, ओपी रोटेट होणार आहे. कारण शुगर कसलं सोल्युशन आहे? ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे. म्हणजे हे ओपी डॅशला आलं. ओपी डॅशला आला. हे ओपी डॅश इथं दाखवू आपण ह्या फिगर मध्ये. ओपी इज अलॉंग ओपी डॅश. हे ओपी इज अलॉंग ओपी डॅश. आता तर लक्षात यायला लागलंय वाटतंय मला. असं मला तर वाटतंय. ठीक आहे, हे ओपी डॅश बरोबर आहे. पी डॅश लिहू तिथं आपण लगेचच. पी डॅश. आता हे ओक्यू आहे, हे सोल्युशन मधून पास केलं, ते पण रोटेट होणार आहे का नाही? किती रोटेट होणार आहे? ते कुठल्या दिशेला येणार आहे? OQ dash. ओक्यू डॅश. हे ओक्यू डॅशला बरोबर. हे ओक्यू डॅश. आता तुम्हाला इक्वल ब्राईट दिसेल का हो इथं? नाही. इक्वल ब्राईट कधी दिसणार आहे? कधी दिसणार आहे इक्वल ब्राईट? एबी पण रोटेट करावं लागेल ना, अनालायझर पण रोटेट करावं लागेल. कसा रोटेट करावं लागेल एबी अनालायझर? बायसेक्ट. कशाला बायसेक्ट करायला पाहिजे? पी डॅश ओ क्यू डॅश. पी डॅश ओ क्यू डॅशला. म्हणजे जी हे एबी आहे हे कुठल्या दिशेने येईल सांगा आता मला? AB dash. एबी इज अलॉंग, काढतो मी, ए डॅश बी डॅश. बरोबर आहे का? Yes. बरोबर. ठीक आहे, इरेजर घेतलं पुसून. याला काय नाव देणार मी? A dash B dash. ए डॅश बी डॅश. ए डॅश बी डॅशला आलं, त्याची सेकंड रिडिंग घेतलं तुम्ही, त्याला काय म्हटला? θ2. लक्षात. आणि ह्या दोन्ही मधला डिफरन्स घेतला म्हणजे काय मिळालं तुम्हाला? थीटा. थीटा मिळाला. आणि फॉर्म्युला काय आपला स्पेसिफिक रोटेशनचा? S इज इक्वल टू
tan theta divided by AC. टेन थिटा अपॉन एल इंटू सी. एल म्हणजे ह्या ट्यूबची लेंथ तुम्हाला माहितीच आहे. ओके. कॉन्सन्ट्रेशन तर सोल्युशन तुम्हीच बनवले, बिकर साखर वगैरे घेऊन पाणी मोजून. ठीक आहे. सब कॉन्सन्ट्रेशन पण माहित आहे. काय राहिलं फक्त तुम्हाला काय मिळाला? थिटा. थिटा ह्याच्यामध्ये टाकला तुम्हाला काय मिळणार आहे? स्पेसिफिक रोटेशन. आता एकदा सांगा वर्किंग मला थोडक्यात. पहिल्यांदा काय करतोय आपण? वॉटर घेतोय आणि काय ऍडजस्ट करतोय? Equally bright. इक्वली ब्राईटनेस. कसं इक्वली ब्राईट करतोय? ओपी म्हणजे काय आहे? व्हायब्रेशन्स ऑफ द लाईट अलॉंग इमर्जिंग आउट फ्रॉम दी ग्लास मधून. इन्सिडेंट बाहेर पडले, वॉटर मधून आहे तसे बाहेर पडले, इन्सिडेंट झाले अनालायझरवर. ओक्यू म्हणजे काय आहे? क्वार्ट्स मधून बाहेर पडणाऱ्या लाईटचे व्हायब्रेशन्स आहेत, वॉटर मधून आहे तसे पास झाले. कशावर इन्सिडेंट झाले ते? अनालायझरवर. म्हणजे हा अनालायझर पुन्हा कसा रोटेट केला? बायसेक्ट द अँगल. कशाला बायसेक्ट केलं त्यानं? POQ ला. म्हणजे इक्वल ब्राईट मिळाला आपल्याला. त्याचं पहिलं रिडिंग घेतलं, काय मिळालं आपल्याला? थिटा 1. नंतर पाणी काढून टाकलं ट्यूब मधलं. काय भरलं त्याच्यामध्ये? शुगर सोल्युशन भरलं. ओपी म्हणजे काय आहे? रे इमर्जिंग फ्रॉम ग्लास. ते कशामधून पास केले? शुगर सोल्युशन. ते रोटेट होऊन कुठल्या दिशेला आले? ओपी ओपी डॅशला. ओक्यू कशामधून पास केलं? शुगर सोल्युशन ते कुठल्या दिशेला आलं? OQ. ओक्यू डॅश. आणि हे ओपी डॅश आणि ओक्यू डॅश कशावर इन्सिडेंट केलंय? अनालायझर. आपल्याला इक्वल ब्राईटनेससाठी ह्याला पण रोटेट करावं लागेल. कसं रोटेट केला? ते कुठल्या दिशेने आणला? ए डॅश बी डॅश. ए डॅश बी डॅशने आणला. ओके. म्हणजे आपल्याला काय मिळालं? इक्वल ब्राईटनेस. इक्वल ब्राईटनेस ऍडजस्ट केला, दुसरं रिडिंग घेतलं. कुठलं घेतलं? थिटा 2. आणि दोन्ही मधला डिफरन्स घेतला म्हणजे काय मिळालं आपल्याला? थिटा. आणि आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? एस इज इक्वल टू टेन थिटा अपॉन एल इंटू सी. फॉर्म्युला पुटअप करा. ओके. ठीक आहे. आता पहिल्यांदा ही फिगर ड्रॉ करा. कुठली? ते सर्कलची. Now please complete it fast. Last 10 minutes are remaining. I want to complete the working also today. Draw this figure, only this circle. Show OP, OQ and OP dash, OQ dash. And here AB and A dash, B dash. A B dash है.
हे वर्गात असं सांगता येतं समोर असलं की, ऑनलाईन वाल्यांना तसं कसं सांगायचं. लक्षात आलंय का सगळ्यांच्या वर्किंग? हॅलो. Yes, sir. ओके. आणि घरी जर प्रॅक्टिस समजावून घ्यायचं असेल तर असे 2 पेज घ्यायचे. ऑनलाईन वाल्यांसाठी सांगतोय. याला म्हणायचं ओपी, याला म्हणायचं ओक्यू. पुढं बॉटल ठेवायची अशी. पाण्यामधून पास केलं ओपी ओक्यू आहे तसं पास झालं. आलं लक्षात? आणि पाण्याच्या ऐवजी शुगर सोल्युशन टाकलं तर काय होणार आहे? इथं ओपी आणि ओक्यू दोन्ही काय होणार आहे? Rotate होणार. असं रोटेट होणार आहे. ठीक आहे. ओपी डॅशला गेलं, ओक्यू डॅशला गेलं. पहिल्या केसला ॲनालायझर असा होता ए बी, ह्याला बायसेट केला ओपी ओक्यूला. दुसऱ्या केसला समजा हे दोन्ही रोटेट झालेलं असणार आहे असं. ह्याला पण रोटेट करावं लागेल ना ॲनालायझरला पण. आलं Yes, लक्षात? sir. हा सर. ओके. ते झाली का फिगर काढून? Yes, sir. तुमची झाली का हो? राईट इट नाव. राईट इट. पार्ट 1 म्हणा वर्किंग. लाईट फ्रॉम अ मोनोक्रोमॅटिक सोर्स. लाईट फ्रॉम अ मोनोक्रोमॅटिक सोर्स light from a monochromatic source is rendered parallel, rendered is rendered parallel. Light from a monochromatic source is rendered parallel by the lens L, rendered parallel by the lens L and is incident on the analyzer, and is incident on the polarizer N1 and is incident on the polarizer N1 incident on the polarizer N1 full stop. Next, the emerging plane polarized light, the emerging plane polarized light pass through the half set plate. The emerging plane polarized light pass through the half set plate. The emerging plane polarized light pass through the half set plate. Full stop. Next, the vibrations, the vibrations of the beam, the vibrations of the beam, the vibrations of the beam emerging from the glass, emerging from the glass plate, the vibrations of the beam emerging from the glass plate will be along OP, will be along OP and vibrations of the beam and vibrations of the beam emerging from the chords, emerging from the chords will be along OQ. Like this. OP म्हणजे ग्लास मधून बाहेर पडलेले व्हायब्रेशन्स, OQ म्हणजे कॉर्ड्स मधून बाहेर पडलेले व्हायब्रेशन्स. फुल स्टॉप. They look equally illuminated. They look equally illuminated. They look equally illuminated
when the principal section they look equally illuminated when the principal section of the analyzer N2 they look equally illuminated when the principal section of the analyzer N2 is along AB is along AB is along AB. Okay, this is part 1 of this working. Then part 2 in bracket लिहा water in glass tube. Water in glass tube. Write it. To find the specific rotation. To find the specific rotation of solution. To find the specific rotation of solution. The analyzer is first set. Analyzer is first set in the position of equal brightness. Analyzer is first set in the position of equal brightness for water in glass tube. To find the specific rotation of solution, the analyzer is first set in the position of equal brightness for water in glass tube. त्यालाच आपण कुठला रीडिंग म्हणलं, पहिला रीडिंग कुठला म्हणलं, थीटा 1. Theta 1. थीटा 1. नेक्स्ट झालं इथपर्यंत. Yes. ओके, पार्ट 2 किंवा पार्ट 3 म्हणलं इथं. ऑप्टिकल ऍक्टिव्ह सोल्युशन इन ग्लास ट्यूब ब्रॅकेट मध्ये झाल्यावर सांग. झालं? ओके. या ऑप्टिकल ऍक्टिव्ह सोल्युशन इन ग्लास ट्यूब जी. ऑप्टिकल ऍक्टिव्ह सोल्युशन इन ग्लास ट्यूब जी त्याचं कॉन्सन्ट्रेशन सी घेतलं समजा, सी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ग्लास ट्यूब आपण सोल्युशन न भरलेले आहे, ते सी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. नेक्स्ट, ट्यूब इज फिल्ड विथ, let it tube is filled with optical active solution. Tube is filled with optically active solution of known concentration. known म्हणजे concentration माहिती आहे आपल्याला. Tube is filled with optically active solution of known concentration. Full stop. The analyzer is rotated. The analyzer is rotated so the field of view becomes equally bright. Analyzer is rotated to the field of view becomes equally bright. म्हणजे कुठल्या दिशेला येणार आहे analyzer? A dash, B dash. The analyzer is rotated till the field of view becomes equally bright. म्हणजे हे रीडिंग कुठलं झालं दुसरं? Theta 2. Theta 2. Right, next line. The difference between the two positions of the analyzer, the difference between the two positions of analyzer read on the circular scale S. The difference between the two positions of analyzer read on the circular scale S gives angle of rotation theta. The difference between the two positions of the analyzer read on the circular scale gives angle of rotation theta. Next line. Knowing the values of angle of rotation theta, comma L and C. Knowing the values of angle of rotation theta, comma L and C.
C means concentration, small काढा. Specific rotation, yes, can be determined. Specific rotation, yes, can be determined as, get this formula. S is equal to tan theta upon L into C. Specific rotation, yes, is determined as S is equal to tan theta upon L into C. झालं सगळ्यांचं? हॅलो, Yes, sir. फिगर झाली का हे काढून वर्किंगची OP डॅश OQ डॅश दाखवलंय सगळ्यांनी? Okay, then we'll stop it. Okay, here this unit number 5 is completed. सगळ्यात मोठं युनिट होतं सेक्शन सेकंड मधलं. राहिलेले युनिट छोटे छोटे आहेत as compared to this one. Okay, tomorrow we'll start next unit, that is unit number 6, lesser.